काल आमच्या किटी पार्टीमध्ये मैत्रिणी विचारत होत्या, फर्निचरसाठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का? कारण समर्थ फर्निचर मधील 70% फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉपमध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लॉंग लाईफ आहे आणि किंमत मार्केटपेक्षा रिझनेबल. समर्थ फर्निचर अँड मॉल, गुलेवाडी, संगमनेर, कोल्हार घोटी हायवे, सुगाव बुद्रुक, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. हिंदूंवरील अत्याचाराविरोधात संगमनेरमध्ये सकल हिंदू समाजानं प्रांत कार्यालयावर मोर्चा काढला. बांगलादेशमध्ये हिंदूंवर मोठ्या प्रमाणात अन्याय अत्याचार होतोय. हिंदूंची मंदिरं आणि घरं जाळली जात आहेत, तोडली जात आहेत. हिंदू साधूंना तुरुंगात टाकलं जात आहे. याच्या निषेधार्थ संगमनेरमध्ये आज मंगळवारी सकाळी सकल हिंदू समाजाच्या वतीनं मोर्चा काढला गेला. सकल हिंदू समाजाच्या वतीनं काढण्यात आलेल्या मोर्चामध्ये सर्वपक्षीय कार्यकर्ते, पुढारी, नागरिक, पदाधिकारी तसेच संगमनेरकर मोठ्या संख्येनं सहभागी झाले. हिंदुत्ववादी संघटनांनी देखील सहभाग घेतला होता. आमदार सत्यजित तांबे, आमदार अमोल खताळ, युवक काँग्रेसच्या अध्यक्षा जयश्री थोरात, कुलदीप ठाकूर, प्राध्यापक एस.झेड. देशमुख यांसह हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांची देखील उपस्थिती होती. संगमनेर शहरातील लाल बहादूर शास्त्री चौकातून निघालेला हा मोर्चा प्रांत कार्यालयावर येऊन धडकला. मोर्चासमोर महानुभाव पंथाचे विजय महाराज बाळापूरकर, प्राध्यापक सोपानराव देशमुख यांची भाषणं झाली. दोघांनीही आपल्या भाषणातून बांगलादेशमधील परिस्थिती विशद केली. तर संगमनेरचे प्रांताधिकारी शैलेश हिंगे यांनी मोर्चेकऱ्यांचं निवेदन स्वीकारलं. गेली काही महिन्यांपासून बांगलादेशमध्ये मोठा हिंसाचार वाढलाय. बांगलादेशी हिंदूंवर झालेल्या हल्ल्याच्या बातम्या प्रसिद्ध होत नाहीत, असा दिवस जात नाही. सरकारनं या कामी लक्ष घालावं अशी मागणी आमदार अमोल खताळ यांनी केली आहे. जिहाद्यांना, त्या आतंकवाद्यांना फाशी देताना काही लोकांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. अरे आज इतके अनन्वित अत्याचार होत आहेत, आज त्यांच्या तोंडातून ब्रशब्द निघायला तयार नाही. तुम्ही भारतीय स्वतःला म्हणून घेता, मग आजही एकाही धर्मियांचा अन्य धर्मियांनी का उठाव केला नाही? आणि जर केला असता तर आम्ही तुम्हाला समजलो असतो ना. परंतु आमच्यावर एवढे अनन्वित अत्याचार झाले आणि तरीही आम्ही वेगवेगळ्या जातींमध्ये विभागलेलो आहोत. बंधूंनो, भारतामध्ये, भारतीय संस्कृतीमध्ये हिंदूंमध्ये कोणतीही जात नाही. आम्ही, तुम्ही, आपण सर्वजण एक आहोत. 1947 ला ज्यावेळेस भारत स्वतंत्र झाला त्यावेळेस पाकिस्तानमध्ये 58% हिंदू होते. त्याच्यामध्ये आमचे दलित बांधव 15% होते. आज पाकिस्तानमध्ये केवळ 2% हिंदू आणि दलित बांधव फक्त 1% राहिलेला आहे. आणि आम्ही इकडे जाती जातींमध्ये विभागणा करतोय. अरे नाही, आमची जात एकच, आमची जात फक्त भारतीय आणि आमचा धर्म ही एकच, तो म्हणजे हिंदू धर्म. आज आम्हाला एकत्र येण्याची आवश्यकता आहे आणि त्या जिहाद्यांना दाखवून देण्याची अवस्था आहे की हिंदू जर एकवटला तर काय करू शकतो हे तुम्ही अख्ख्या महाराष्ट्रात पाहिलं आणि लवकरच भारतातही पाहाल. आमच्या हिंदूंनी तर पूर्ण जगावर काबूल कंधार पर्यंत आमच्या सीमा होत्या, परंतु आता आम्ही निद्रिस्त झालो आणि आम्ही आमच्या भारतामध्ये सीमित राहिलो. आज आमच्या शेजारच्या देशांची अवस्था पहा, बांगलादेशची अवस्था पहा, काय अवस्था आहे. अनन्वित अत्याचार होत आहेत. आमच्या हिंदू तिथे वेगळा नाहीये, लक्षात ठेवा की तो त्या जातीचा आहे म्हणून त्याला सोडून द्या, अजिबात नाही. सियालकोटचं उदाहरण सांगतो. काँग्रेसचे एक नेते होते गोवर्धन दास गोगोई, यांनी त्यावेळेला विचार केला की सियालकोट भारतात टाकायचं की पाकिस्तानचं टाकायचं. हा काँग्रेसचा नेता असून देखील त्यानं सांगितलं मतदान आपण घेऊ. हे सियालकोट जम्मू पासून फक्त 42 किलोमीटरवर आहे. सगळ्यांनी मतदान केलं. हिंदू आपल्या घरात झोपून राहिले आणि 55,000 मतं जास्त पडली आणि सियालकोट पाकिस्तान मध्ये गेलं. 1,02,000 इतकी लोकवस्ती असणारे हिंदू, फक्त 500 हिंदू शिल्लक राहिले. तुम्ही आम्ही झोपून राहिलो, आता जागा होण्याची वेळ आलेली आहे. आज बांगलादेशातल्या हिंदूंवरची वेळ आहे, तिथल्या बौद्धांवर देखीलची वेळ आहे. ती तुमच्या आमच्यावर देखील येऊ शकते. आणि ही वेळ जर यायची नसेल तर जातीपाती नष्ट करून टाका. सगळे हिंदू आम्ही एक आहोत.
आणि कटेंगे तो बटेंगे ही घोषणा लहान मुलांच्या पर्यंत गेली पाहिजे आणि त्यातनं हा देश समर्थ झाला पाहिजे हे आपण लक्षात घ्या. आज आमच्या लोकसभेमध्ये देखील शपथ घेत असताना पॅलेस्टाईन जिंदाबादच्या घोषणा दिल्या जातात. आमचा एकही गांडूक असतात त्याच्या विरोधामध्ये निषेध व्यक्त करीत नाही. ज्या वंदे मातरमचा जयघोष करून अनेक माणसं फासावर गेली त्या वंदे मातरमला देखील आम्ही मानणार नाही. आम्ही वंदे मातरम म्हणणार नाही असं म्हणणारा खासदार देखील आम्ही निवडून देतोय. याचं वैशिष्ट्य काय मी समजून घ्या. जो ओवेसी दररोज तुमच्या आमच्या धर्माचा उद्धार करतोय. कुठंतरी आमच्या भिडे गुरुजींनी एका पुस्तकात लिहिलेलं गांधीजींसंबंधी काही वाचलं पण काही लोकांच्या नको तिथं विंचू चावला. याचं सगळ्याचं कारण असं आहे की आम्ही आमच्या लोकांकडे फक्त मतदार म्हणून पाहतो. आता लोकांकडे मतदार म्हणून न पाहता या ठिकाणी हिंदू म्हणून पहा आणि हिंदू म्हणून आपण एका दिशेनं जाण्याचा प्रयत्न करूया. निश्चितच बांगलादेशामध्ये जे आपले हिंदू बांधव आहेत या हिंदू बांधवांवर मागील 2-3 महिन्यापासून मोठ्या प्रमाणावर अत्याचार चालू आहे. महिलांवरती अत्याचार चालू आहे. त्यामुळे एक हिंदू म्हणून यापूर्वी सुद्धा संगमनेरमध्ये झालेल्या सर्व हिंदू आंदोलनांमध्ये मी सकल हिंदू समाजाच्या वतीने आयोजित आंदोलनामध्ये सहभागी झालो होतो. आज सुद्धा संगमनेरमध्ये बांगलादेशात जे आपल्या हिंदूंवर अन्याय होता, अत्याचार होतोय, त्यांच्या समर्थनार्थ एक मूक मोर्चा काढण्यात आला होता. त्या मूक मोर्चामध्ये मी सुद्धा सहभागी जाऊन एक हिंदू म्हणून सहभागी झालो होतो. आणि माझी एक संगमनेरचा लोकप्रतिनिधी म्हणून सरकारकडे मागणी राहणार आहे. बांगलादेशमध्ये जे आज अशांतता निर्माण झाली आहे त्या अशांततेसाठी महाराष्ट्र सरकारने पुढाकार घेऊन आपल्या भारत सरकारच्या माध्यमातून तिथं शांतता, आपले हिंदू बांधव कसे सुरक्षित राहतील यासाठी प्रयत्न करावा. बांगलादेशमध्ये 1,31,00,000 हिंदूंच्या जीवाला धोका आहे. कधी मंदिरं पाडली जात आहेत तर कधी पुतळे तोडले जात आहेत. हिंदू प्रतीकांची विटंबना केली जाते. निषेध करणाऱ्या हिंदूंच्या हत्या केल्या जात आहेत. अनेक व्हिडिओ असे आहेत की जे पाहताही येणार नाहीत. प्रत्येक व्हिडिओमध्ये हिंदूंवरील क्रूरता कळस गाठतीये. हल्ले आणि धमक्यांची तीव्रता वाढत चालली आहे. या पार्श्वभूमीवर काढण्यात आलेल्या आणि शांततेत पार पाडलेल्या मोर्चाला संगमनेरकरांचा मोठा प्रतिसाद मिळाला. उपविभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे, पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या नेतृत्वाखाली या मोर्चाच्या वेळी पोलीस बंदोबस्त तैनात केला गेला. बाबासाहेब कडूसह सुखदेव गाडेकर, सी न्यूज मराठी, संगमनेर. देश के सब दुश्मन भागे, देश के सब दुश्मन भागे, देश के सब दुश्मन भागे, देश के सब दुश्मन भागे. बने हिंदू राष्ट्र हिंदू जागो तो, बने हिंदू राष्ट्र हिंदू जागो तो, बने हिंदू राष्ट्र हिंदू जागो तो, बने हिंदू राष्ट्र हिंदू जागो तो. जागो तो एक बार हिंदू जागो तो, जागो तो एक बार हिंदू जागो तो, जागो तो एक बार हिंदू जागो तो, जागो तो एक बार हिंदू जागो तो. हिंदू धर्म की श्री रामचंद्र भगवान की छत्रपती शिवाजी महाराज की माता की. 21 वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्माघर. आता 1999 रुपयात 2 चष्मे. सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध. प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज. नेत्रतज्ञांमार्फत नेत्र तपासणी. सर्व प्रकारचे कम्प्युटर यूजसाठी चष्मे उपलब्ध. विनम्र आणि तत्पर सेवा. ठिकाण संदेश चष्माघर. गाळा नंबर 31 आणि 32, बस स्टँड कॉम्प्लेक्स, पहिला मजला, दत्त मंदिरा शेजारी, संगमनेर. प्रोप्रायटर अमोल देशमुख. 9150 290 290 आणि 9270 37 41 74.